मराठी माणसाच्या संपत्तीत ठाकरेंची लुडबुड. संपत्तीतील ठाकरेंची लुडबुड उपेंद्र पावसकरला नापसंत होती. मीनाताई पुतळ्यावर उपेंद्र पावसकरने राग काढला. पोलीस सूत्रांनी जय महाराष्ट्रला ही माहिती दिलेली आहे. संपत्तीतील ठाकरेंची लुडबुड उपेंद्र पावसकरला नापसंत होती आणि या लुडबुडीमुळेच उपेंद्र पावसकरने मीनाताई ठाकरे पुतळ्यावर राग काढला, पुतळ्याची विटंबना केली अशी माहिती सूत्रांकडून मिळते. अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे हे माझ्यासोबत जोडले गेले आहे. शुभम, काय अधिक माहिती आहे? आपण बघू शकतो अंकिता, या ठिकाणी महासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकण्यात आला होता आणि काल जे आहे एका संशयिताला जे आहे अटक करण्यात आली होती. खरं तर त्याला चौकशीसाठी समोर घेतलं होतं, पण मात्र चौकशी करत असताना त्याला जे आहे अटक करण्यात आलेली आहे. उपेंद्र पावसकर असं हे आरोपीचं नाव आहे आणि खरं पाहायला गेलं तर संपत्तीच्या वादात ठाकरे कुठेतरी हस्तक्षेप करत होते असला आरोप जो आहे तो त्यांनी केलेला आहे. खळबळजनक आरोप जे आहेत ते त्यांनी केलेले आहेत. कुठेतरी ठाकरे यांचाच पाय या प्रकरणामध्ये फसताना जो आहे तो दिसून येतोय आणि खरं तर श्रीधर पावसकर हे बाळासाहेब ठाकरे यांचे सुरक्षा रक्षक होते. काही कारणांमुळे त्यांना काही वर्षांपूर्वी कामावरनं काढून टाकण्यात आलं होतं. खरं तर श्रीधर पावसकरचा भाऊ गुणाजी पावसकर आणि गुणाजी पावसकर हा उपेंद्र पावसकरचा मुलगा आहे, ज्यांनी हा रंग फेकलेला आहे.